नमस्कार सर्व मराठी बांधवांना या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की महाराष्ट्राला नव्हे तर भारतातील जी राज्य आहेत त्या राज्यांना व्हिसा कायदा लावावा अशी आम्ही मागणी करतो। कारण गेल्या 75 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परराज्यातून लोक स्थलांतरित झाले आणि त्यांचा आता जर टाकडा पाहिला तर जवळजवळ 40% अमराठी लोक महाराष्ट्रामध्ये आहे आणि ह्या अमराठी लोकांमुळे आम्हाला आता दैनंदिन जीवनामध्ये अनेक अडीअडचणींना सामोरं जावं लागत आहे। आतापर्यंत आलेले 4 कोटी लोक आणि अजून नवीन येणारे लोक यांची वाढणारी जी संख्या आहे ही पाहता येत्या काही दशकांमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस अल्पसंख्याक होणार नाही ना अशी शंका वाटू लागली आणि त्याचे चित्र आपण मुंबई पालिकेमध्ये पाहिलं की जवळजवळ 70 मराठी आमदार नगरसेवक निवडून आले आणि विधानसभेमध्ये जवळपास 30 अमराठी आमदार गेले आणि ह्या संख्या सगळ्या वाढणाऱ्या आहेत। जर आपण या संख्यांकडे दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या काळामध्ये ज्या भूमीमध्ये आपण गेली 2500 वर्ष राहतो ती भूमी महाराष्ट्र भूमी आपल्या हातातून निघून गेलेली असेल। उद्या विधानसभेमध्ये जर अमराठी आमदारांचा टक्का वाढला तर इथले होणारी भाषिक धोरणं, सांस्कृतिक धोरणं, उद्योग कामगार धोरणं, शेती धोरणं इथे मराठी माणसाला समोर ठेवून ती केली जाणार नाही आणि हा धोका जर ओळखून आपण तातडीने काही यावर उपाययोजना केली नाही तर येत्या काही दशकांमध्ये महाराष्ट्रावरचे आपले हक्क अधिकार निघून जाणार आहे। आम्ही या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊनच ही स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीच्या माध्यमातून महाराष्ट्राला व्हिसा कायदा लागला पाहिजे आणि राज्यांचा नागरिकत्व कायदा झाला पाहिजे। राज्यांचा नागरिकत्व कायदा आम्ही अशासाठी मागतो की बाहेरच्या प्रांतातून येणारे लोक इकडे येतात, अगदी झोपडपट्टीमध्ये राहतात किंवा भाड्याने घरे घेऊन जातात आणि ते इथे मतदार होत आहेत। त्यासाठी त्वरित राज्यांचं नागरिकत्व जर जाहीर झालं तर यांचं मतदार कार्ड इथं होणार नाही, आपल्याला तसा नियम करावा लागेल। तसेच त्यांना इथल्या सोयी सवलती मिळणार नाहीत, उद्या म्हाडाची सिडकोची घरं आहेत ती मिळणार नाहीत कारण ती घरं आमच्या पुढील मराठी पिढ्यांसाठी असतात। असे अनेक प्रसंग आपल्या पुढील आयुष्यामध्ये येणार आहेत आणि जर आपण आता नाही जागृत झालो आणि संघटित झालो नाही तर मात्र महाराष्ट्रातल्या पुढील पिढ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे, किंबहुना त्यांना महाराष्ट्रातून विस्थापित व्हावं लागणार आहे। आताही आपण महाराष्ट्रामध्ये अक्षरशः उपऱ्याचं जीवन जगतो असं वाटायला लागलंय। आपण पाहतो की जागोजागी परप्रांतीयांनी आपल्याला पर्याय निर्माण केले आणि जर हे पर्याय थांबवायचे असतील तर महाराष्ट्रात येणारे लोंढे रोखावे लागणार आहे। जर आपण या लोंढे रोखण्यासाठी काही केलं नाही तर येणारा काळ हा आपल्या पुढील पिढ्यांसाठी फार अडचणीचा असणार आहे आणि हे ओळखूनच या कायद्यांना जनजागृती करण्यासाठी आपल्या राजकीय पक्षांना याची जाणीव करून देण्यासाठी संपूर्ण प्रमुख पिढ्यांचं लक्ष वेधण्यासाठी आपण 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी आपण आझाद मैदानामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून आंदोलन घेत आहोत की जेणेकरून व्हिसा कायदा आणि राज्यांचं नागरिकत्व कायदा या 2 मागण्या सरकारसमोर मांडता येतील, आपल्या राजकारण्यांना याची माहिती देता येईल आणि लोकांमध्ये जनजागृती करता येईल। मित्रांनो, महाराष्ट्रातली शहरे ही आपली मराठी ग्रामीण भागातल्या तरुणांची रोजगाराची ठिकाणे आहेत। जर ही शहरं आपल्या हातातून गेली तर ग्रामीण भागातून सुशिक्षित तरुण कुठे जातील, त्यांना कुठे रोजगार मिळेल। जर महाराष्ट्रात येणारे हे लोंढे रोखले नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या तरुणांना बेरोजगारीला मोठ्या प्रमाणात सामोरं जावे लागणार आहे। आताही महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे टक्केवारी स्थलांतराची टक्के आहे तशी टक्केवारी इतर कुठल्याही राज्यामध्ये नाही। तुम्ही तिथं पाहाल तर तिथले भूमिपुत्र ची टक्केवारी जास्त आहे, पण आज महाराष्ट्रामध्ये मात्र मराठी भूमिपुत्रांची टक्केवारी कमी होत चालली आहे आणि याचीच आपण दखल घेऊन या 27 फेब्रुवारीला आपण सर्वांनी आझाद मैदानामध्ये यायचं आहे। एक दिवस तुम्हाला या मराठीसाठी द्यायचा आहे। जर तुम्ही यासाठी वेळ काढला नाही तर पुढील संकटांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे। आपले राजकारणी निश्चितच मराठीसाठी काम करत असतीलही, पण व्हिसा कायदा आणि राज्यांचं नागरिकत्व कायदा या विषयाकडे जोपर्यंत ते लक्ष देणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही। कारण घटनेमध्ये भारतीय नागरिकाला रोखण्याचे कुठेही अधिकार नाहीये। जर आपण भारतीय नागरिक म्हणून त्यांना रोखलं नाही तर भारतीय म्हणून आलेले हे 4 कोटी लोक, त्यांची वाढणारी कुटुंबे आणि नवीन येणारे लोक हे आपल्या सर्व हक्क अधिकारांवर गंडांतर आणणार आहे। बऱ्याच वेळा आपण पाहतो की महाराष्ट्र राज्य सरकार सांगते की आम्ही विकास करतो आहोत। अहो, पण तो विकास कोणासाठी आहे? तो विकास जर मराठी लोकांसाठी असता तर आम्हाला निश्चितच पाहिजे होता।
त्या विकासाच्या माध्यमातून तुम्ही जर परप्रांतीयांना इथे राहण्यासाठी सोयी करत असाल, सोयी सवलती देत असाल, तर आम्हाला ते नको आहे. महाराष्ट्राचा विकास हा मराठी माणसाला समोर ठेवून आणि मराठी माणसाला त्याच्यातून फायदेशीर होईल असा पाहिजे. तर त्या विकासातून तुम्ही बाहेरच्या लोकांना जर इथे स्थायिक होण्यासाठी मदत करणार असाल तर आम्ही त्याला विरोध करतो. मी सर्व मराठी बांधवांना पुन्हा एकदा आवाहन करतो, या फेसबुक माध्यम आम्हाला येण्याचं कारण असंच की 27 फेब्रुवारीच्या ज्या आंदोलनाला आपण मोठ्या संख्येने आलो, तर याची दखल संपूर्ण महाराष्ट्राला घ्यावी लागेल, राजकीय पक्षांना घ्यावी लागेल आणि आपल्या प्रमुख मीडियांनाही घ्यावी लागेल. आपण सर्वांनी 27 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानामध्ये सकाळी 9 पासून उपस्थित राहावे असे आवाहन करतो. ही लोक चळवळ आहे, ही कुठे एका संघटनेची किंवा संस्थेचा कार्यक्रम नाहीये. हा मराठी लोकांसाठी घेतलेला कार्यक्रम आहे आणि हेच फेसबुक मधलं आव्हान तुम्हाला निमंत्रण म्हणून समजून तुम्ही सगळ्यांनी 27 तारखेला सकाळी 9 पासून आझाद मैदानात उपस्थित राहायचं आहे. माझ्याबरोबर आमचे कार्यकारी संयोजक पाथरे साहेब होते, नंतर आमचे कायदे सल्लागार सुद्धा माने सर होते. त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की आमच्या काही अजून मागण्या आहेत की आम्ही विजा कायदा मागतो आहोत, जसा राज्यांचं नागरिकत्व कायदा मागतो आहोत, तसं आम्ही महाराष्ट्राचं शैक्षणिक धोरण हे द्विभाषा धोरण असावं, मराठी ही शिक्षणाचं माध्यम असावं आणि इंग्रजी काळाची गरज म्हणून 5वी पासून शिकवावं असं आम्ही मागणी करतो. नंतर राज्यामध्ये जे येणारे प्रशासकीय अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत आणि केंद्र शासनाचे अधिकारी आहेत, हे 90% स्थानिक मराठी असले पाहिजेत अशी आम्ही मागणी करतो. महाराष्ट्रातल्या शेतजमिनी या फक्त स्थानिक मराठी भूमिपुत्रांना विकत घेता आल्या पाहिजेत आणि त्यांना त्याच्यावर अधिकार ठेवायला आला पाहिजे. म्हणून शेतजमिनी परप्रांतीयांना विकत घेता येणार नाही असा कायदा करावा लागेल. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं जे शैक्षणिक धोरण आहे ते मराठी माणसाला आणि मराठी भाषेला समोर ठेवून झालं पाहिजे. तसंच कामगार आणि उद्योग धोरणही मराठी माणूस आणि मराठी भाषेला समोर ठेवून झालं पाहिजे. तरच मराठी माणसाचा हा महाराष्ट्र मराठी माणसाला न्याय देईल. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये परप्रांतीयांचे लोंढे आपलं जनजीवन विस्कळीत करून टाकणार आहे आणि त्या भविष्य काळाचा वेध घेऊन आम्ही ह्या संघर्ष समितीच्या माध्यमातून स्वायत्त महाराष्ट्र मागतो की आम्हाला आमचे कायदे हे आमच्या धोरणानुसार झाले पाहिजे. कारण ही धोरणं मराठी माणसाला समोर ठेवून झाली पाहिजेत, जी धोरणं आता भारतीय माणसाला समोर ठेवून होत आहेत. जर भारतीय माणसाला समोर ठेवून जर धोरणं होत असतील तर तसे कायदे होणार आणि जर मराठी माणूस महाराष्ट्रामध्ये दुय्यम स्थानी जाणार. म्हणून आम्ही पुन्हा सर्व मराठी जनांना ह्या विषयाकडे वळवण्याचा प्रयत्न करतो की महाराष्ट्राला विजा कायदा झालाच पाहिजे, राज्यांचं नागरिकत्व झालंच पाहिजे. कारण भारत हे एक भाषिक संघराज्य आहे, ही भाषिक युनियन आहे आणि या भाषिक युनियन मध्ये एका प्रांतातला मनुष्य जेव्हा दुसऱ्या प्रांतात जातो त्यावेळी भाषेचे आणि संस्कृतीचे प्रश्न निर्माण होतात, तिथल्या स्थानिकांच्या रोजगाराचे प्रश्न निर्माण होतात आणि हे सर्व ओळखून या भाषिक युनियनला विजा कायदा आणि राज्यांचं नागरिकत्व झालं पाहिजे ही आम्ही मागणी करतो. आणि ह्या मागणीला सर्व तमाम मराठी लोकांनी समर्थन देण्यासाठी पुन्हा एकदा आवाहन करत आहे की 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 पासून आझाद मैदानामध्ये उपस्थित राहावे. आपण सर्वांनी इथे आमच्या फेसबुक लाईव्ह साठी उपस्थित राहिलात आणि आमचे जे काही विचार आपण तुम्ही ऐकले त्या विचारांचा तुम्ही निश्चित विचार कराल आणि महाराष्ट्राच्या ह्या रक्षणासाठी, संरक्षणासाठी, मराठी माणसाच्या हक्क अधिकारांसाठी आपल्याला लढावं लागणार आहे. आम्हाला सोयी सवलती पाहिजेत पण आमचे हक्क अधिकार गमावून नको आहे. आम्हाला तुम्ही सोयी सवलती देणार, कुठचंही सरकार आलं तरी आम्हाला सोयी सवलती देणार आहे, पण ते सोयी सवलती देताना आम्ही आमचे हक्क अधिकार गमावणार नाही. आमचे हक्क आणि अधिकार या महाराष्ट्र प्रांतावर या जमिनीवर ठेवूनच आम्हाला सोयी सवलती पाहिजे. जय महाराष्ट्र, मी मराठी. बंद.